हेलो फ्रेंड्स, આજના વિડિયો ક્લાસ ડે 7 वर આજના ક્લાસમાં मैं तुम्हाला अरेबिक डिझाईन क्रिएट कशी करावी ते शिकवणार आहे आणि क्लास डे 6 मध्ये मी तुम्हाला ह्या काही चेक शिकारेल तर जेणेकरून या व्हिडिओ ने देखील वा तर देखील जा कारण की आतापर्यंत मी तुम्हाला जेवढा भी डिझाईन शिकारे जेवढा भी क्लास मध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी शिकारे त्याच गोष्टी आपल्याला पुढे डिझाईन मग क्रिएट करताना उपयोगी पडणार आहेत। ते वर्षी डे 1 पण तुम्ही व्हिडिओ देखा आणि आता ना डे सुरू 7 आज ना क्लास ना डे 7 सुरू तर आज मी तुम्हाला एक कागदवर हात काढीसनी त्यावर अरेबिक डिझाईन कशा प्रकारे क्रिएट करायचे ते सांगणार व तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओ सुरुवात करायने पहिले तुम्ही व्हिडिओला स्किप करा नाही कारण की व्हिडिओ जर स्किप करा तर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी होत त्या तुम्हाला सुटी जातील। ते वर्षी व्हिडिओ व्यवस्थित आणि सुरुवातपणे नीट देखा तरच तुम्हाला व्यवस्थित तो व्हिडिओ समजणार। तर चला क्लासला सुरुवात करूया। अरेबिक डिझाईन काढताना ज्या बिगनर होत त्याला एक प्रॉब्लेम कायम राहती म्हणजे एखादी डिझाईन काढी तर ती डिझाईन नंतर आता पुढे कोणती डिझाईन काढायला ती समजत नाही सुचत नाही तर त्याने आज तुम्हाला आयडिया देणार आहोत। तर अरेबिक डिझाईन काढायला सुरुवात कशी अटली तर अंगठानी बाजून हा बोटवर बी काढू शकतास परत हे बाजूनी सुरुवात करी अटली तर बोटवर असे बी तुम्ही जाऊ शकतास। आज मी तुम्हाला सरळ मजारनी बोटवर मेहंदी काढणार अरेबिक डिझाईन। तर चला सुरुवात करूया। आपली कोणी बी हातवर मेहंदी काढचं तर तेच ना हात आपली साईडला राहा ते वर्षी प्रॅक्टिस करताना बी कागदवर ना हात बी आपली साईडला पाहिजे अशीच हात थैसने तुम्ही मेहंदी काढजा। हातना मध्यभागी मैं स्पायरल काढेली राहण्या स्पायरल काढानंतर डॉट आणि स्पायरलवरी हम्स काढे राहण्या हम्स इक्वल आकार में एकसारखा आकार ना पाहिजे त्यानी आयडिया मी तुम्हाला दिलो की कशा प्रकारे एकसारखा हम्स यावाला पाहिजे। हम्स काढानंतर आता मैं एक साधा सिंपल फूल काढी राहण्या अगदी साधा व आणि सुरुवातला तुम्ही जी पाकळी काढेल होती तीच पाकळीना आकारण्या संपूर्ण फुलण्या पाकळ्या काढण्या होत कारण की अजिबात धाकल मोठल पाकळी व्हायला नको ते वर्षी। आता ह्या पाकळ्या काढानंतर फूल काढानंतर अढमय शेडिंग करेलीन। शेडिंग करताना कोण अगदी हलका चालवाना व अजिबात कोण म्हणे जास्त मेहंदी काढा नाही हलका हातीवाय लाइन्स काढायला होत आणि ती लाइन्स काढानंतर परत ती लाइन्सवर गिरवाना नाही परत लाईनवर जावना नाही तर हम्स किल वेजाल डिझाईन किल वेजा त्या वर्षी एकसारख्या नुसत्या साध्या आणि सरळ हलका हातीवाय लाइन्स काढण्यात। तुम्ही देखू शकतास मैं डिझाईन काढताना अजिबात कसली घाई गडबड नाही करायना तुम्ही बी काढताना अगदी सावकाश काढजा। त्यानंतर मैं आता एक कोयरी काढली कोणवाय सुरुवातला प्रॅक्टिस करण्यापेक्षा तुम्ही पहिले पेन्सिल वाय प्रॅक्टिस करजा कारण की फूल ते इझी प्रकारे काढी लेतास पण कोयरी काढताना नेहमी गडबड व्हायचा कोयरी चुकायच जाते वर्षी पेन्सिल वाय अशी तुम्ही कोयरी काढी जा अशा प्रकारे ते नंतर ती कोयरीला कोणवाय गिरवजा कारण की एक धाडा जर कोणवाय काढायना तर तो परत पुसता येत नाही तर भरपूर कागद बी खराब होता। ते वर्षी पेन्सिल वाय तुम्ही प्रॅक्टिस करा त्या डिझाईन्सवर कोणत्या बी प्रकारच्या डिझाईन त्यांना आकार जर तुम्हाला पेन्सिल वाय देता होणार ना तो कोणवाय बी सहज तुम्हाला तो आकार काढता येईल। त्या वर्षी पेन्सिल वाय सुरुवातला प्रॅक्टिस करजा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पेन्सिल वाय आपल्याला पेन्सिल पेपरवर टच करेने काढायचं बरोबर पण कोणवाय काढताना अंगठाना प्रेशर किंवा एखादी लाइन्स काढताना कोण जरासा हलकासा वर उचलीस नाही पेन्सिल वाय काढाना आणि कोणवाय काढाना मग भरपूर अंतर व ते वर्षी फक्त आकारने प्रॅक्टिस करताना पेन्सिल वाय काढाने व आणि नंतर कोणवाय प्रॅक्टिस कराने व
आणि ह्या स्वल कशा प्रकारे काढायला मी याने पहिल्यानं व्हिडिओ मी तुम्हाला सांगेलं त्यावर्षी आतापर्यंत तुम्ही सहज प्रॅक्टिस वगैरे होईल. ते नंतर लाईन्स आणि लाईन्स पण एक लीव तयार करेल मयाठ आणि लीव काढेलं तर लीवनी खालने लाईन्स ती लाईन्स पण हम्स काढायला सुरुवात करा. आणि व आटली बी एक कोयरी अशी आणि आटली गोल टर्न लिसनी याला मैं राउंड करेल. आटली बी एक स्वल त्यापेक्षा जर असे साईज कमी करेन आणि आटला अर्धक म्हणजेच आटली मैं याला फिल करेल अशी. आटली बी सेम अटे जरा जास्त गॅप सोटी घ्या अटे वरे आखो जरा फिल करेल हाय साईडला भी अशा. ने हा कोयरी मना जो टर्न लिहिला अट मैं डॉट ठेई देईन. कोयरी काढानंतर कोयरीने बाहेरनी जी लाईन्स व तिला डार्क करी लेवाना. डार्क करताना मैं सुरुवातला जरा कमी आणि जरा पुढे इसनी जरा जास्त मेहंदी काढीसनी वर येत परत बारीक कर देण्या. आता बी तशीच आटली थोडी जास्त मेहंदी काढीन आणि आठपर्यंत आखो जरा कमी प्रेशर करेलीन आणि आटे हिला जॉईन करी देईन अशा. आटली एक लाईन्स आणि तेवर एक लीव काढेलीन हिला अशा लीव आकार दी देवाना. आटली हम्स. आता हा पहिला जो फूल काढेल तोच फूल मैं अठ काढेलीन. स्वल काढानंतर अठ हा गॅप राहायचा हा गॅपवर बी लाईन्स दी देईन मजाने साईडला. आटली हम्स आणि पहिला फूल तोच फूल मैं अठ काढीन. अटे तुम्ही कोणता बी प्रकारना वेगळा फूल काढू शकतास, काहीच हरकत नाही. तुम्हाला जशा जो फूल आवडेल तो तुम्ही फूल काढू शकतास. आणि पहिले जशा मैं शेडिंग करली ना तशाच प्रकारे अट बी शेडिंग करेलीन. आता ये नंतर बऱ्याच जणसाला अशा प्रश्न पड की एन नंतर आता कोणती डिझाईन काढानी. तर देखा ह्या कोयऱ्या होत ना ह्याच कोयऱ्या रिपीट करान्या. जसे की हाई डावी साईडनी कोयरी व हाई उजवी साईडला काढानी आणि उजवी साईडनी कोयरी व हाई डावी साईडला काढानी. देखा आता आठ मैं हाई कोयरी व हाई अंगणी बाजूला काढीन. आटली अशी अठ मैं टर्न करेलीन म्हणजे हाई उजवी बाजूनी कोयरी मैं डावी साईडला काढण्या. आता डावी साईडनी कोयरी मैं उजवी बाजूला काढील पण तेन पहिले अट स्वल काढेलीन डॉट. आता अट बी एक स्वल अटली टर्न लिसनी अट अशी याला लाईन्स. अट कोण म्हणे मेहंदी अटकव इथे काहीच हरकत नाही. परत ती लाईन्सवरी लाईन्स रिपीट कर लेवानी आणि लिवणी डिझाईन. त्यानंतर अट हम्स काढीन. हम्स काढानंतर हाई डिझाईनला अट मैं फिल करेलीन स्वलला. आता हाई कोयरी हाई मैं अट काढेलीन पण त्याने पहिले कोणला क्लीन करेलीन. सर्वात पहिले डिझाईन काढताना कोणला क्लीन कराना व तवर डिझाईन काढायला व ही गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही. डॉट आणि हाई चोच. आता अट मैं कोयरीला अट जरा डार्क करेलीन. हाई साईडला बी सेम अटली डार्क करेलीन. आता अटली मैं एक कर्व लिहिलीन. ह्या कोयरी नंतर ज्या कर्व काढतास किंवा कोणती डिझाईन काढताना लाईन्स मिक्स व्हायला नको ही गोष्ट लक्षात ठेवजा. आणि हिला बी अट फिल करेलीन अशा.
आता अटली मग एक लाईन्स आणि तिला लिव्हनी डिझाईन देतील अशी, आणि तेवरी हम्स काढल्यानंतर स्वर्ल काढिलीन डॉट. आता देखू शकतास तुम्ही की मग ह्या डिझाईन काढण्या सरळ अशा एक डायरेक्शन मग येलत, एक कोयरी बाहेर किंवा मजार असे वाकडे तिकडे नाही येलत, सरळ एकसारख्या येलत. तर आता हे सरळ मग हाय मजारनं बोटवर लिहीन, किंवा तुम्ही अंगठ्याने बाजूनं बोटवर बी लिही जाऊ शकतास, पण त्याला जरा वेगळी डिझाईन क्रिएट करणार पडेल, जसे की चेक दिसनी तुम्ही तो अंगठा तो बोटवर डिझाईन लिही जाऊ शकतास. आता अटली फूल तीच डिझाईन रिपीट करा आणि काहीच लक्षात ठेवानी गरज नाही की आता हाय डिझाईन नंतर दुसरी कोणती डिझाईन काढानी, काहीच नाही. सुरुवातला फूल काढा, कोयरी काढ्यात, परत फूल कोयरी अशी रिपीट करत जावानी जोपर्यंत तुम्ही फिनिशिंगपर्यंत येताच नाही तोपर्यंत. तर एक मस्त डिझाईन तयार व्हायचा. देखू शकतास तुम्ही मग त्याच डिझाईन रिपीट करण्या आणि कितली सुंदर आहे डिझाईन दिशी राहिनी. अटली परत तशीच मग एक धाकली कोयरी काढीन, कारण की बोटवर लागे तरशी साईज जरा धाकली करीसनी कोयरीच काढली न्या. अटली डॉट आणि लाईन्स, परत हम्स. आता थोडासा बदल करीन, कारण की जागा कमी जशी जागा राहील त्याप्रमाणे डिझाईन काढाना. आता एक छोटीशी मग आंबी काढली न्या आणि डॉटने ज्या डिझाईन त्या डिझाईन क्रिएट करली, जसे की डॉटपणी लिव्हनी डिझाईन तयार करता, जसे की डॉट आणि हलकासा याला पुढं सरकायली दाना अशा फक्त डॉट देवाना आणि हलकासा त्याला पुढं स्प्रेड करी लेवाना. तर देखा कितली मस्त डिझाईन तयार होईनी. आणि याला अशी कवर करी लिहीन, परत डबल हम्स आणि ती लाईन्सला वरीच एक धाडा परत लाईन्स देतीन. ते नंतर वरनी साईडला जरा कर्व लाईन लिहिसनी, म्हणजे गोल आकार दिसनी, मग खाल चेकना पॅटर्न काढेली राहण्या. वर गोल आकार देवाना, कारण की बऱ्याच जणसाला वरण्या बोटात त्या रंगवायला आवडता, फील करायला आवडता, ते वर्षी वरने साईड बऱ्याचसा फील करी लेवाना. जर तसं आवडवा तर मॅट देखा वर साईड फील करायला करता तेवढी जागा सोडे दिन्या आणि खालना हो चेक दे दिन्या. आज नाही व्हिडिओ मग एवढाच. आता येईन पुढला व्हिडिओ मग तुम्हाला हाय डिझाईन कशी भराने फील कशी करानी ती सांगेन. तर हाय डिझाईन कशी वाटणी कमेंट कर जा. आणि हायट प्रत्येक फुलने पाकडे मग एक डॉट ठेई देईन, तर अजून त्याला सुंदरता येईन. आणि ज्या बिगनर होत ते सला अरेबिक डिझाईन काढताना नेहमी प्रॉब्लेम येत होती की आता हाय डिझाईन काढी ते नंतर कोणती डिझाईन काढाने आयडिया नाही होती. तर ते सला मग आज नाही हाय आयडिया दिदी की डिझाईन पुढं कोणती कशा प्रकारे क्रिएट करत जावाना. तर चला परत भेटू पुढल्या व्हिडिओ, मग तोपर्यंत बाय बाय.